हॅलो चेक 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 दादा आवाज द्या. हॅलो चेक आवाज द्या. माझ्या शेवटच्या रसिक बांधवांपर्यंत आज सुंदर इथे आपला आवाज जायला हवा. मोरिया साऊंड आणि लाईट्स व्यवस्था करणाऱ्या सर्व आपल्या चमूचमी या ठिकाणी कौतुक करतो. दादाला आवाज नीट द्यायचा, शेवटच्या रसिकापर्यंत आवाज पोहोचायला हवा. या ठिकाणी आजचं हे सुंदर वातावरण 2024 मध्ये ज्या बाऱ्या झाल्या मित्रांनो, या बारीनं उच्चांक मोडून काढलाय. कारण अशी गर्दी, असं सुंदर नियोजन, जबरदस्त स्वभाव असणारी या विठ्ठल रखुमाई मंदिर पाथरट मधील सर्व देवस्थान समितीमधील पदाधिकारी आणि त्यांचा सुंदर स्वभाव, त्याच्यामुळे नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारचा अभाव नाहीये. मित्रांनो, एकदा या सुंदर नियोजनासाठी आपण सर्वांनी जोरदार करण्याची काय वाटते. आता सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी सचिन बुवा कदम आणि एकनाथ टिके सह सुनील शिगवण असा आजचा हा जंगी सामना श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पाथरट या गावी संपन्न होत आहे. माझा आयोजकांना या ठिकाणी माझी आयोजकांना विनंती आहे, भुवानी ईश्वरी स्तवन गण गवळणीकडे वळताना नेमकं जो बुवा पासावर नाही, जो बुवा माझ्या विरुद्ध कसा असेल, इथं फक्त एकनाथ टिके आणि सचिन कदम या बुवाची वारी आहे. बुवा, मी तुम्हाला आठवण करून देतो. बुवा, मी तुम्हाला म्हणण्यापेक्षा मी सुरुवातच करणार आहे रंगमंचावरती. अरे, कलावंत कितीही मोठा असला, या ठिकाणी या गर्दीमध्ये असंख्य रसिक प्रेक्षकांमधून नामवंत ख्यातनाम शाहीर यांचा नामोल्लेख मी करणारच आहे. पण मित्रांनो, रसिक हो, कलाकार कितीही मोठा असला, कितीही बादशाह असला, पण त्या कलाकाराला रंगभूमीचं जर भान नसेल तर त्या कलाकाराला काय म्हणावं, काय म्हणावं सांगा तुम्ही. अहो, नरकात तोंड आणि बुवा जोड. आज पवित्र दिन आहे मित्रांनो, आज पवित्र दिन आहे. पासाचा विषय निघाला म्हणून सांगतो, सचिन बुवा, तुमची जर हिंमत असेल तर तुम्ही इथे या. आजच्या आयोजकांना मी चॅलेंज करतो, आमंत्रित करतो रंगमंचावरती. एकनाथ टिके सह सुनील शिगवण असं पासावरती आमच्या नाव आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर इथे यायचंय आणि सुरुवातीपासूनच खदलवून टाकणार आहे. यात काही शंका नाही, आपलं 100% मनोरंजन करणार आहे. सर, आजच्या आयोजकांना विनंती आहे माझी, शाहीर म्हणून, सहशाहीर म्हणून आपण या ठिकाणी येऊन या पासावरती पडताळणी पाहू शकता. पासावरती माझं नाव आहे का नाही ते पाहू शकता. आणि त्यानंतर जंगी तुफान आणि सचिन या बेवड्या बुवाला जर आवाज जात असेल तर त्यांनी पण माझं पासावर नाव आहे की नाही याची शहानिशा करावी. बुवा, तुम्हाला 2 मिनिटाची अवधी. चला या. चला ठीक आहे, या तुम्ही या, कधी पण या. या ठिकाणी पास तयार आहे. अरे या बुवाला मित्रांनो, खरं म्हटलं तर बारी तापवायची नव्हती, काही गरज नव्हती. आज माय माऊल्या आणि बराचसा रसिक प्रेक्षक, गर्दी रसिक या ठिकाणी उपस्थित असताना काहीतरी वायपण गाणं किंवा वायपण बोलणं हे खूप मनाला आपल्या स्वतःला दिवस. पण मला सांगा, चालू हंगामामध्ये शिवाजी मंदिर मुंबई या ठिकाणी बारी झाली. त्यानंतर
नुकतीच बारी झाली ती संगमेश्वर तालुक्यामधील फणसवणे गावामध्ये चालू हंगामामध्ये 2 वेळेला खूप मोठा तुफानी राडा झाला। या बुवाला असा काय डोस दिलाय, या बुवाला देवड्या तुला असा काय डोस दिलाय, त्या दिवसापासून तू झोपला नसशील, तुला स्वप्नात फक्त आणि फक्त एकनाथ डिंगे आणि सुनील शिकवण दिसत असत। मला सांगा आता हा विषय बुवा काढलाच नसता, मरू देतो। बुवाला जर यायचं असेल बघायचं असेल तर बघा, पण या ठिकाणी निश्चितच आपण सुरुवात करूया। मित्रांनो, सुखाची चाहूल देणाऱ्या, दुःखाचा सर्वनाश करणाऱ्या त्या विघ्नहर्त्याला प्रथम वंदन। या गावच्या ग्रामदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होतो। ज्या देवीचा कृपा छत्र माझ्या सदैव पाठीशी आहे, त्या माझ्या आई कालकाईच्या चरणावरती नतमस्तक होतो। आम्हा कलावंतांना प्रेरणा स्फूर्ती नवचैतन्य देणाऱ्या त्या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होतो। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, दत्तगुरु महाराज आणि अख्ख्या जगताला आपल्या सावलीनं खऱ्यातनं गोरगरीब जनतेवर सावली घालणारी, छाया घालणारी आपली विठू माऊली या विठुरायाच्या चरणावरती नतमस्तक होतो। रंगदेवतेला विनम्र अभिवादन करतो। ज्या माऊलीनं प्रसंगी अंगावर शेणाचे सिंदूर म्हणून घेतले, पण स्त्री शिक्षणाचा लढा अविरतपणे चालू ठेवला आणि त्याच्यामुळे माझ्या माय माऊलीला, माझ्या भगिनीला मानाचं स्थान आहे। त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेला मानाचा बोजा। आणि ज्या माऊलीनं सिंहरूपी बच्चाला जन्म दिला आणि त्या बच्चानं महाराष्ट्राचं काळोखाचं साम्राज्य घालवलं, अख्खा महाराष्ट्र लखमाई प्रकाशामध्ये राहून निघाला। या महाराष्ट्राचं देखणं स्वप्न ज्या माऊलीनं निर्माण केलं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा बोजा। आणि त्यांच्या स्वतःच्या लेखणीमधून या भारताचं चित्र स्पष्ट झालं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, क्रांती सूर्य, दलितांचे कैवारी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा बोजा। मित्रांनो, रसिको, या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्याला औरंगजेब बादशाह भटकरनं हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वराज्यासाठी सामान्य जनतेला, रयतेला, प्रजेला कसं जगावं हे त्यांनी शिकवलं। असा मराठी माणसाची अस्मिता जपणारा महाराष्ट्राचा नरसिंह जाणता राजा छत्रपती शिवाजी सगळ्यावर सर्वच प्रेम करतात। मित्रांनो, सगळ्यावर सर्व प्रेम करतात, पण वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी राणाला मगरमिठी घालणारा प्रखर धर्मनिष्ठा ज्वलंत राष्ट्रभक्ती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळ शंभू राजा। मित्रांनो, असं म्हटलं जातं 50,000 फौजांची 8 लाख हत्यारबंद फौजांचा सामना 8 वर्षाहून अधिक करणारा माझा बाळ शंभू राजा, या शंभू राजाला महाराष्ट्राच्या आपल्या झालेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानाचा मुद्रा करतो। त्यानंतर मित्रांनो, आज या ठिकाणी या गर्दीमध्ये निश्चितच ज्यांची शाहीर म्हणून उणीव मला कायमस्वरूपी भासत राहणार, या लोककलेचा धगधगता निखारा ज्याला समोरलं जातं, त्यांच्या पहाडी आवाजामधून अनेक रसिकांना बेहद खुश, ज्यांच्या कानाचा, ज्या रसिकांच्या कानामध्ये अजूनही ज्यांच्या आवाजाची गुंज कायमस्वरूपी असे स्वर्गीय आदरणीय सन्माननीय दत्ताजी गराडे या लोकशाहीला एक शाही म्हणून मानाचा बोजा करतो। आणि ज्यांच्या बच्चानं चालू मोसमामध्ये, चालू हंगामामध्ये
या बेवड्याची हवा काढली. अर्थात या गावची शान, या गावचा अभिमान, ज्याचं नाव सर्वांच्या हृदयावर कोरलं गेलंय असा लोकबॉय स्टायलिश हिरो ज्याला समजलं जातं, या लोककलेचा उजाड याला कराटे याला सुरुवात नाही. या वर्दीमध्ये मित्रांनो शाहीर कसा असावा बघा. शब्दांचा जादूगर या लोककलेमध्ये एक मोठं नाव आणि त्यांच्या नावामध्येच या लोककलेचा विकास साधण्याची एक जबरदस्त ताकद आहे, कुवत आहे, सामर्थ्य आहे. अशा मित्रांची शाहिरांना तुरेमाने मागाच्या शाहिरांना मागाचा मुजरा करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय राजूदादा बाईत आणि अडीचशे लोकशाहीर या ठिकाणी शाहीर मंडळी उपस्थित आहे. त्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो ज्यांनी आज या ठिकाणी आम्हाला सुंदर अशा सुसज्ज अशा वारीचं नियोजन करताना आमची निवड केली त्या विठ्ठल रखुमाई मंदिर पाथरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, विशेष करून या गावचे सर्वांनी सरपंच महोदय असतील, या देवस्थान समितीचे सर्वांनी मुख्य मानकरी अनिलदादा धारवे असतील, समस्त संपूर्ण गावकर पदाधिकारी ग्रामस्थ, या गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष सन्माननीय पोलीस पाटील प्रकाश दादा गराटे असतील, उपसरपंच संतोषजी धाडवे असतील आणि सर्व गर्दीमध्ये या तमाम गर्दीमध्ये उपस्थित असणाऱ्या माझ्या ख्यातनाम नामवंत शक्ती दुर्याच्या शाहिराला मानाचा मुजरा करतो. आणि माझ्या वारीला सुरुवात करण्यापूर्वी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो, आणि त्यांच्या हातामध्ये अनेक शाहिरांना बेहद खुश करण्याची जादू सामर्थ्य आहे. अशा माझ्या आज उपस्थित असणाऱ्या या जनसागराला, जनसमुदायाला, नाच रसिक प्रेक्षकांना शाहीर एकनाथ टिके सह सुनील शिकवण आणि शिवसाई नाच मंडळ आणि मासी शाखा जय गणेश नृत्य कला पथक शिकवणवाडीचा मानाचा मुजरा करतो. आणि माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नाहीतर बरोबर समजायचं टाळ्या मागितली यांचा काही नियम नाही यांचा काही एक नियम नाही मित्रांनो या ठिकाणी आज माझा संच जे गणेश नृत्य कलापथक शिखवणवाडी आणि खऱ्या अर्थानं कलावंताचं नाव साता समुद्र पार जाण्यासाठी त्याची कला वृद्धिंगत करण्यासाठी त्याच्या कलेला खऱ्या अर्थानं पकडण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असतो सिंहाचा वाटा असतो यामध्ये ढोलकीपटू माझे आरवली गावचे सुपुत्र सुनील दादा भोवड आणि माझ्या गावचाच साहिल दादा भोवड उत्तम साथ देतोय त्याला आणि या ठिकाणी निश्चितच साहिल दादा शिगवण त्याला साथ देतोय त्याचबरोबर कीबोर्ड साठी मित्रांनो ज्यांनी ख्यात नाव शाहिरांना साता समुद्र पार त्यांची कला जाण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं ते विकास दादा घोडेकर आणि आज मला बँकेची त्यांची उत्तम साथ मिळते ते सुरेश दादा मोहिते अतिशय जबरदस्त तेजस्वी असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आरोग्य गावचे पुन्हा एक व्यक्तिमत्व ज्यांच्या पॅटच्या ठोक्यावरती मुलं चांगली फिरवतात दादा शैलेश दादा भोवड एक मोठं नाव आहे मित्रांनो आणि आज माझी संपूर्ण टीम संजय दादा असेल किसन दादा केवी सनी असेल रोहित दादा असेल त्याचबरोबर या ठिकाणी अमोल दादा आणि माझ्या सर्व संघाचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करत असताना आपण ईश्वरी सभानाकडे वळणार आहे आणि आज साऊंड आणि लाईटची व्यवस्था ज्यांच्याकडून पुरवली जाते असा चमू पाहिल्यानंतर असा एकसंतपणा पाहिल्यानंतर मोरिया या संपूर्ण टीमचं मी कौतुक करतो आणि माझ्या ईश्वरी सभानाला सुरुवात करतो पण मित्रांनो शब्दांचा जादूगार विकासजी नांबोरे भाऊ या ठिकाणी निश्चितच या गर्दीमध्ये सुशांत आहेत अनेक दर्दी रसिक आहे तुम्हाला मी चॅलेंज करतो बेवडा सचिन कुमार पहिल्या बारीला कमी लिमिटेड वेग पिऊन येतो आता चालला तो बसला असेल पाना उलटी असेल कारण सचिन कदम सुनील शिवण आणि एकनाथ टीके म्हटले की याची हवा जाते हवा या ठिकाणी मी स्तवन सुरू करण्यापूर्वी भुवनी अधिमाय श्रेष्ठ करायची बघा कसं नेहमी आज मुंदा आणि विष्णूचं लग्न मी नवरी आणली व अधिकार कोणाला नवरी आणायचा तुमचा अधिकार असेल पण विठुरायाला चंदनी टिळा लावायचा भाई टिळा लावायचा अधिकार फक्त माझा आहे कारण मी गण श्रेष्ठ करणार मी शंकर श्रेष्ठ करणार तुम्ही तुमची अधिमाया श्रेष्ठ करायची आणि या ठिकाणी मी स्तवन माझ्या मुलाला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो तुम्ही तुमच्या सागर गायकवाड बद्दल बोलला गेल्या वर्षी होतं गेल्या वर्षी नव्हतं आता आले कलाकाराला असं बोलू नका तुम्हाला सचिन बुवा आवर्जून सांगतो तुमचा प्रत्येक शब्द आणि तुम्ही मला जे चॅलेंज दिलं कारण या ठिकाणी माझं काम एक आहे आज मी केवळ साथ देतोय मित्रांनो गवळा निघत जाताना प्रामुख्याने तुम्हाला सांगणार आहे कारण एकनाथ टिके हा लोकशाहीर असा आहे बुवा असा आहे कारण या बुवाला बोलता येत नाही गवळणी त्याचं विश्लेषण करणार आहे या बुवाला बोलता येत नाही नीटचं बोलता येत नाही बोबडं बोलता येतं म्हणून त्यांना साथ देणारा हा सुनील शिगवण आहे पण बुवा तुम्ही जर आडव्यात जात असाल तुम्ही जर वाकड्यात जात असाल तर वाकडं नेम सुद्धा काढायचं मला चांगला डाव आहे तेव्हा या ठिकाणी सभाला सुरुवात करतो लक्ष असू द्या वार करी मी प्रवासी नाते माझे भगवंतासी वार करी मी प्रवासी पंढरीच्या उंबरासी सुख दुःखाच्या यारसी पंढरीच्या उंबरासी
माय बाप झाली नाही, तुझी भेट मला आळवी तो आकंताने, जीव वेडवला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, युगे युगे विटेवरी उभा, रखुमाईच्या युगे युगे विटेवरी उभा, रखुमाईच्या वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। जनाईची गडगडणार माझा सखा पांडुरंग होता, साताळ्याच मला फुलविणारा माझा सखा पांडुरंग होता, नाम देवाच्या कीर्तनात नाचणारा माझा सखा पांडुरंग होता, संत ज्ञानेश्वराची भिंत चालविणारा
माझा सखा पांडुरंग होता. जातो विसरून भान भक्तीत भूकतान. विठू माझ्या बाप तुझा माझ्या अंतरी. विठू माझ्या बाप तुझा माझ्या अंतरी. बाळ माझी लागोंबरी तुझा पुण्य पंढरी. बाळ माझी लागोंबरी तुझा पुण्य पंढरी. तुझा ओढी मुले इथे पायी पायी आलो. तुझा ओढी मुले इथे पायी पायी आलो. तुझा ओढी मुले इथे पायी पायी आलो. तैन मैन अर्पुनी मी भक्तीत नालो. तुझा ओढी मुले इथे पायी पायी आलो. तुझा ओढी मुले इथे पायी पायी आलो. तुझा ओढी मुले इथे पायी पायी आलो. तुझा पुण्य पंढरी. बाळ माझे लागोंबरी तुझा पुण्य पंढरी. तुझा पुण्य पंढरी. बाळ माझे लागोंबरी तुझा पुण्य पंढरी. तुझे धन्य कसा झालो. गोड नावाचे विसरू अमृत प्यालो. गोड नावाचे विसरू अमृत प्यालो. गोड नावाचे विसरू अमृत प्यालो. पाहुनिया रूप तुझे धन्य कसा झालो. गोड नावाचे विसरू अमृत प्यालो. गोड नावाचे विसरू अमृत प्यालो. गोड नावाचे विसरू अमृत प्यालो. Thank you.
भरी तुझ्या पुत्र पंढरी आज माझ्या भरी तुझ्या पुत्र पंढरी आज माझ्या भरी तुझ्या पुत्र पंढरी आज माझ्या भरी तुझ्या पुत्र पंढरी गणपती गजानन महाराज की देवी माते की बोल तुरे वाले की अखंड हरदास वनिता ये असो देशात या ठिकाणी साई श्रद्धा नृत्य कला पथक तुरेवाले शाहीर ज्यांनी हा रंगमंच खऱ्या अर्थानं गाजवला शाहीर दत्ताजी गराडे आणि सध्या आपल्या या संपूर्ण कोकणामध्ये ज्यांनी आपला प्रभाव टाकण्याचं काम केलंय तुरेवाले शाहीर सुशांतदा गराडे आणि त्यांच्या कलापथकाकडून 200 रुपयाचं बहारदार बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर स्वस्तिक संतोष धाडवे 251 रुपयाचं बहारदार बक्षीस आलेलं आहे. आणि मित्रांनो ही एक कलाकाराची खऱ्या अर्थानं कला बहरण्याचं ज्यांनी काम केलं आदरणीय सन्माननीय तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे या शाहिरांकडून आज शाबासकीची थाप म्हणून तब्बल 501 रुपयाचं बहादर बक्षीस या ठिकाणी आलेले. आम्ही शिवसाई नाच मंडळ वाशी शाखा जय गणेश शिवंत कलापथक शिकवणवाडीच्या वतीने आम्ही सर्वांचे लय भारी आभारी आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर युट्यूब वाले माझे आहेत ना सगळे दादानो बरोबर कॅमेऱ्यात काही करताय ना सगळं. हा दुसऱ्या बारीला मला वेळ कमी मिळाला तरी चालेल. या बुवाने बघा येऊन म्हणतील तुरेवाल्या बुवांचं काय त्यांनी 1.5-2 तास बारी करतात. बरोबर सचिन बुवा तुमच्या कानात आवाज येतो का बघा. 12:05 ला बारी तुम्ही सुरू केली 1:40 ला संपवली. गणित तुम्ही बघा आजची तुमची सगळी समीकरणं मोडून टाकणार आणि अशी बारी करणार. कारण या ठिकाणी बुवा तुम्हाला पुन्हा एक उदाहरण देतो. आज आरपारच या बेवड्याला झोपवणार उदाहरण देणार. बघा बुवाने सांगितलं आज तुळशीचं लग्न आहे मी नवरी आणली. सूर्याला काय तुळशीचं लग्न आहे मी नवरी आणली. तुळशी किती पवित्र आहे. तुळशीचं एक पान जर रोज खाल्लं तर छोट्या मुलाचं पडसं गायब होतं सर्दी पडसं सगळं. मग या बेवड्या मुलाला मी प्रेमाचा सल्ला देतो आजपासून बेवड्या सचिन आजपासून आज तुला सुवर्ण संधी आहे. कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त आहे. अरे ज्या तुळशीची पवित्र माळ ज्या तुळशीचं पान खाल्ल्यानंतर अनेकांच्या जर व्याधी नष्ट होत असतील या शेवट सुद्धा तुळशी पाण्यानेच होतो. तुळशी पाण्यानेच होतो ना सुद्ध मंडळी. म्हणून तुला माझं प्रेमाचं सांगणे बुवा आजच काय सुधारायचं तो सुधरा. कारण मेलेना या ठिकाणी मेलेली वास करून जो ठेवली नाही ना नाम नाही करायचा असू द्या. वेळेचं पण सांगितलंय आता पण गडाकडे वळूया. कारण मी
बदलवून टाकणार नाव नाही करायचा कडाकडे बोलतोय लक्ष असू द्या आदरणीय प्रदीपजी धाडवे, दीपक बावकर, वैभव कडू, अक्षय धाडवे, विशाल धाडवे, प्रथमेश ठीक यांच्याकडून लोकशाहीर स्वर्गीय दत्ताजी गराडे यांच्या स्मरणात अशी फरमाईश आलेली आहे की ज्या लोकशाहीरानं पूर्ण कोकण हलवून टाकलं या बेवड्या बोला तर कधीच उचलून टाकलं होतं मी त्याचा साक्षीदार आहे कित्येक कार्यक्रम पाहिलेले आहे या स्वर्गीय दत्ताजी गराडे बरोबर बुवांवरती एखादं गाणं आज झालं पाहिजे अशी यांची फरमाईश आहे निश्चितच गाणं दिलं जाणार आहे जसं पुढे जाणार तसा हा कार्यक्रम निश्चितच आपल्या मोठ्यानं करणार तर गाण्याला सुरुवात करतोय झाले मनाला येथे आठवण बाप्पा तुझी आज क्षणाला विनवितो आज तुला या शुभ मंगल दिनाला हे विनवितो आज तुला शुभ मंगल दिनाला यावे परतूनी बाप्पा तुम्ही दिवाळीच्या सणाला उडला घे या मनाला शुभ मंगल या दिनाला उड़ लागे या मनाला शुभ मंगल या दिनाला 1 2 3 4 Oh,
श्यामदादा शिंदे दादा अशी बरीचशी मंडळी मी आपल्याला शाहिरी मानाचं नजर करतो मित्रांनो आणि शीतल दादांची फरमाईश ती सुद्धा पूर्ण केली जाणार आहे लवकर मित्रांनो मी शिळ गात नाही बेवडे भावाची काय करामत काय मी शिळ गात नाही रोज नवीन देतो YouTube वर आहेत माझे साक्षीदार या ठिकाणी प्रश्नपत्र शिळच आहे आणि बुवाने तुम्हाला खास करून सांगतो बेवड्या सचिन बुवा आज तुला मी सोडणार नाही म्हणून विनंती माझी तुला ही खास आहे अरे बाबा गाऊन गाऊन मला वाटतं जवळजवळ 5-6 वर्ष झाली तुझी सुरुवातच विनंती माझी हे जरा बदलून टाका काहीतरी नवीन लिहून घ्या म्हणजे जरा लोकांना बरोबरच वाटत आणि बुवा काय म्हणतात माहितीये काय माझ्या बरोबर जर मारी असेल तर काय काय बुवा 8-10 दिवस नुसती आपली प्रॅक्टिस करतात व आम्ही तसं कधी करत नाही तुम्हाला सांगतो एक घाम वरमी टाकायचा
दोन तुकडं करायचं आपल्याकडे पण कमी नाही. आणि मला तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, आज गवळणीचा विषय निघालाय. तुमची गवळण कशी होती? राधीने कानाला सांगितले काम, पण कामाला आला नाही तो घनश्याम. विचार याला तू काय नडे आला, विचार याला तू काय नारे आला, तेव्हा सांगेन आपली नड. याला बोलायला जमेना धड, याची जीभ झाली कशाने जड. बुवा मला सांगा, हा एवढा बुवा पहिल्या बारीत 90 मारून येतो. नरकात तोंड बुवा सोड, मी एवढ्यासाठी म्हणतो युट्यूबर. अरे समृद्ध कला लोककला ही कोकणची या अशा घाणेरड्या बुवांनी लयाला लावली आहे. तुमचा आवाज कोकिळेचा आहे सचिन बुवा, तुमचा आवाज कोकिळेचा आहे, पण तुमचं वर्तन अतिशय गलिच्छ आहे, घाणेरडं आहे. ते बदलण्याचं आजपासून या रंगमंचावर शपथ घ्या. मी तुम्हाला सांगतो बुवा, बुवा या ठिकाणी जी गवळण दिली तुम्ही, गवळणीपर्यंत सहशाहीर म्हणजे मला सुनील शिवणला मानाचा मुद्रा केलाच नाही. तुमच्या मानाच्या मुद्र्याची मला अपेक्षा नाही. या बेवड्याकडून मानाचा मुद्रा घेण्यापेक्षा कितीतरी शाहीर आहेत. आणि बेवड्या बुवा तुला मी सांगतो बघा, या ठिकाणी दत्ता कराटे बुवा होते, सुशांत नाण्याला चांगली साथ देत होते. शक्तीवाले शाहीर विजय कुवळेकर आणि त्यांचे भाऊ अजय कुवळेकर. अरे कितीतरी शाहीर आहेत सचिन, कितीतरी शाहीर आहेत. अरे अजून बुवा लाईनीवर ये. मला शिमती घ्यायला लावू नको, मी सगळ्या क्षेत्रात आहे. पुढे मला तू अजून समजलाच नाही. बरं गवळण इकडे वळतोय बघा कसा, कारण बघा कसा कृष्ण. मी कृष्णाची बाजू या ठिकाणी पटवून देणार आहे. पण बुवा माझे सवंगडी अनेक आहेत, बोबडे आहे, वाकडी आहे, आणखी किती बरेच सवंगडी आहेत माझे. पण तुला बुवा सांगतो, आज तुझी गवळण दिलीस. कृष्ण बोबडा कधी झाला? सुज्ञ रसिक आहेत, वाचक मंडळी आहेत, आणि विठ्ठल रखुमाईचं कृपाछत्र असणारे हे सुंदर आवार आहे, सुंदर क्षेत्र आहे. कृष्ण बोबडा झाला कधी बेवड्या मला सांग. आणि जर झालाच असेल तर त्या यशोदा मैयानं जर लोण्याचा गोळा खाताना जर कोणी पाहिलं असेल तेव्हा थोडस, पण असं होत नाही, कुठं लिहिलेलं नाही. तू निव्वळ आणि निव्वळ एक बेक्या बुवायस, तू सरबरीत बुवायस, अरे तू बेताड बुवायस, तू बेवडा बुवायस, म्हणून असं कृष्णाला बघा. तर आता बघा याची कटिंग पण कशी देतो आणि याची वाट या गवळणीपासून कशी लावतो बघा. कारण खऱ्या अर्थानं याला आता मला चिमटा काढावाच लागल. शितक दादा, शिंदे दादा, मोरिया साऊंड वाले चांगला साऊंड देताय, अतिशय चांगलं, लोकांपर्यंत पोहोचू द्या. या बुवावर वार असा करणार, मला चॅलेंज केलंय, तो बाजूचा तेवढा बाजूला करा, मी तुझ्या बरोबर बारी करायला तयार आहे. तुझी हिंमत असली तर आज रंगमंचावर ये, पण बेवडा म्हणून नाही, सुपीक तोंडाने ये, वास तोंडाचा येता कामा नाही. आज असतील, आज जर शाबूत असतील तर मंदिरात ये, दुसरी बारी हा सुनील शिगवण करील, तुला चॅलेंज आहे. चल काढ देतो, लक्ष असू दे. तू काय मला सांगणार काम, तुझा मी आज काढीन घाम. हे तू काय मला सांगणार काम, तुझा मी आज काढीन घाम. धरून ओढून फोडीन राहते, अग धरून ओढून फोडीन राहते, वरचे तुझे दोन्ही घडे. जास्त करू नको बडबड, जास्त करू नको बडबड, तुझं फोडीन मी थोबाड. जास्त करू नको बडबड, तुझं फोडीन
आज मी चढणार आणि क्रमाक्रमाने याच्यावर चढतच जाणार, खाली उतरायचं नाव घेणार नाही. तर मित्रांनो, मी काना माझ्या संगतीला अनेक सवंगडी आहे, पण आज या गोकुळच्या नारीची अर्थात अनयाची राधा हिलाच वाकवणार, हिला झोपवणार. माझ्या दमानं हिला मी आज सर्व शस्त्र वापरून लाजवणार. गोवा नीट ऐका, मी या अनयाच्या नारीला आज या ठिकाणी लाजवणार. मित्रांनो, रुपेश दादा सेलार, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, प्रत्येक ठिकाणी करतो. मागच्या फेरीत फणसवणीची बारी मी गाडीत बसायच्या आतमध्ये तुम्ही टाकली, आज पण तसंच करायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला शाहिरी मारायचा मुद्रा. गोकुळचा काना मी यशोदेचा नंदा आहे, प्रेमाने मी छेडितो तुला. अगं हा तर माझा छंद आहे, प्रीतीत माझ्याही अशी बेधुंद आहे, प्रीतीत माझ्याही अशी बेधुंद आहे. राधे श्याम नावाने नावात खरा गंधाय. अगं राधे तुला आज मी इथे अडवणार आहे, अगं राधे तुला आज मी इथे अडवणार आहे. तुझं काय करायचं ते आज मी ते ठरवणार आहे. आज या रात्रीत इतिहास घडवणार आहे, आज या रात्रीत आज मी इतिहास घडवणार आहे. आणि 4 चौघात तुला मी राधे अगं इथे रडवणार आहे. हिनार केवळाची विनार गोकुळाची, हिनार केवळाची हिनार गोकुळाची.
गोकुळेचा दादा आणि गोकुळेचा दादा गोकुळेचा दादा आणि गोकुळेचा दादा आकहिना दाखवाने आकहिना दाखवाने याच्या बायकोला नाचवारे हो आकहिना दाखवाने याच्या बायकोला नाचवारे आकहिना आडवारे आकहिना आडवारे
गवळणीचं सादरीकरण झालेलं आहे. हॅलो, गवळणीचं सादरीकरण झालेलं आहे. मी माझा लेखी विषय बुवांकडे पोहोचवलेला आहे, पण आपण सुद्ध रसिकांच्या माहितीसाठी मी माझा विषय आपणासमोर या ठिकाणी स्पष्ट करतोय. विषय असा आहे, राम लक्ष्मण आणि परशुराम यांची पहिली भेट झाली. त्यावेळी लक्ष्मणाने परशुरामाकडे पाहिले असता लक्ष्मणाला परशुरामामध्ये काय दिसले? बुवा जरी बेवडे असलं तरी वाचक आहे. आज बघूया या ठिकाणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात का? कारण फणसवणे गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये जी बारी झाली, त्या बारीमध्ये बुवाचा जो प्रश्न होता, 2 स्त्रिया ज्यांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. मी 90 बुवासारखं तुम्हाला सिट डाऊन पुल डाऊन असं म्हणत नाही. मी आपला या मराठवाड्या मातीत वाढलेला साधा सुद्धा व्यक्तिमत्व आहे. पुल डाऊन सिट डाऊन याला कुठलंही बी आणलंय मला काही समजत नाही. बरोबर येते. बरं, माझा प्रश्न मी आपणासमोर स्पष्ट केलेला आहे. बुवा तुमच्याकडे जर उत्तर असेल तर देण्याचा प्रयत्न करा. फणसवणे बारीची आठवण मुद्दाम करून देतोय. त्या दिवशी मी बुवांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अर्थात काही शाहीर हे मान्य नाही असं म्हणतात. त्या दिवशी स्कंदपुराण केदारखंडम नावाच्या ग्रंथामधून मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. बुवांनी अमान्य केलं होतं. हरकत नाहीये, माझा प्रयत्न मी चालू ठेवणार. पण निश्चितच बुवाला पुन्हा एकदा सांगतो, कारण या ठिकाणी पद सुद्धा तेवढ्या ताकदीचं देणार आहे. फणसवण्यात दिलेला डोस बुवाला अजून पुरतोय. काय? फणसवण्यात दिलेला डोस बुवाला अजून पुरतोय. मुद्दाम मी बुवांवर तापलो आज. या बेवड्याला मी सोडणार नाही. एवढ्यासाठी दुसऱ्या बारीला आल्यावर हे काय पण बरळतं. कारण आता ज्या घराची स्तुती केली, ज्या घरात हे पेताळ बसलेला आहे, त्या आजूबाजूला ग्लास आणि सगळं घाण करून ठेवतोय. मुद्दाम तुम्हाला सांगतो, युट्यूब वाले ही बातमी कोकणच्या घराघरात पसरू द्या. ही या कोकणच्या लोककलेला, समृद्ध कलेला लागलेली कीड आहे. या किडीला जर ठेचायचं असेल तर चांगल्या शाहिरांकडून चांगलं काहीतरी बुवा तुम्ही घेऊन जा. तुम्ही मोठं नाव आहे, पण हे नाव फक्त हवेत आहे, हवेत. तुमचे पाय जमिनीवर नाहीयेत, लक्षात ठेवा. तेव्हा बुवा तुम्ही बारी 1.5 तास केली, तुम्हाला किती वेळ, आणि शिवाय दुसरा तुमचा वेळ. या ठिकाणी मी सांगतो, आम्ही पितो तुमच्या बापाचा काय जातो. आम्ही पितो तुमच्या बापाचा काय जातो. मी बुवा एक सांगतो, हा बुवा आल्यावर काय म्हणणार बघा. मी कधीतरी सणासुदी घेतो, माझी शपथ आहे या बुवाला. आज पवित्र स्थान आहे. हा कुठल्या पण मंदिरात अगदी हात बोट लावायला जातो असा हा बेवडा बुवा आहे. व मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुमची जर धमक असेल, पुन्हा एकदा माझं चॅलेंज आहे, तुम्ही अजिबात मूर्ती होऊन यायचं नाही. तुम्ही अजिबात शान खायचं नाही. तुम्ही अजिबात घाणेरडं कृत्य करायचं नाही. हा सुनील शिगवण तुमच्या बरोबर टक्कर द्यायला तयार आहे. आता दुसऱ्या वारीला येणार. मी पितो आपल्या माझ्या पैशाची, यांच्या बापाचं काय जातो. अरे पण मी यालाच पितोस तर तुझ्या घरात पी. लोकांच्या कार्यक्रमात चांगल्या चांगल्या स्थानात येऊन पवित्र स्थानाला भट्टा कशाला लावतो. चला तुम्हाला विषय देतो बुवा. बघा, विषय पुन्हा एकदा साधा सोपा या ठिकाणी आहे, पण अतिशय भेदणार आहे. दुर्वासा ऋषीने इंद्राला दिलेल्या शापातून
मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूने त्याला अमृताचे लालच दाखवून क्षीरसागरामध्ये मंदाचल पर्वत आणि वासुकी नागाच्या साह्याने समुद्र मंथन केले आणि इंद्राला अमृत पाजून शापमुक्त केले. थोडा साधा सोपा विषय मी या ठिकाणी देतोय आणि माझ्या वाणीची सांगता करतोय. पण आज सांगतो काय व्हायचं ते होऊ दे. सुशांतदांचं गाव आहे या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे. चला विषय गेले दुसरीकडे गेले. निश्चितच या ठिकाणी शीतलदादांची भरपाईश या ठिकाणी घेतली जाते. लक्ष सुद्धा भरपाई नको बा. करण्या सागराचे मंथन करण्या सागराचे मंथन दैत्य देवाने ठरविले. करण्या सागराचे मंथन दैत्य देवाने ठरविले. मग घट्ट धरून हातात घट्ट धरून हातात जागत मन हलविले. घट्ट धरून हातात जागत मन हलविले.
पहिल्या वारीची सांगता करतोय. गोवाला तुम्हाला दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतोय. पण खऱ्या अर्थानं तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर फणसवण्यामध्ये मला बुवा तुम्ही शिवी दिलेत म्हणून माझा आज या ठिकाणी एवढा राग अनावर झालाय. आणि अशा बेवड्यांकडून आपण अपेक्षा काय करणार? एवढं दुसऱ्या वारीला असंच काहीतरी करणार. एवढी खाणेडी शिवी तुम्ही दिली. युट्यूब वाल्याला विनंती आहे दुसरी वारी या बुवाची बरोबर काही करा. करायचं ना. इथं विकास तांबरे बुवा उपस्थित होते. बुवाया काय काय आणू. अरे मेले आपलं जर गर्भ नीट असलं बेवड्या आपली जर संगत चांगली असली चांगली जर असेल तर आज विकास लांबरे बुवा ज्यांनी कोकणचा विकास या माध्यमातून केला ते बुवा सहज आले असते. मेले अवतीभोवती जर एवढा वास असेल तर येताना पण विचार करायला लागतो ना. आपण कुठल्या रंगमंचावर जातोय. समोर पेताळ बुवा आहे म्हणून ते घाबरून आलेच नाही. पण आयोजकांनी बोलावल्यावर मित्रांनो आयोजकांनी आठवणीनं बोलवल्यानंतर प्रेमानं बोलवल्यानंतर बुवांनी काय काय आणू म्हटलं ना लंबोदराची स्तुती केली ना मग या बेवड्यासाठी काय नाही आलं बुवा समजून जा. चला सोन्या बाबा संपूर्ण वाद्यवृंद यांना मानाचा मुजरा दादा थोडस उशिरा रुपेश दादा या ठिकाणी मला वाटतं मोहिते दादा सागर दादा मानाचा मुजरा करून माझ्या पहिल्या वारीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.